आज नरक चतुर्दशी. याच दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला. मात्र मरताना नरकासुरानं वर मागितला की या दिवशी अभ्यंग स्नान करणाऱ्यास नरकाची पीडा देऊ नये. श्रीकृष्णानं सुद्धा उदार मनानं त्याला वर दिला. त्यामुळे या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करण्याची प्रथा आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊयात पंचांगकर्ते दाकृ सोमण यांच्याकडून. दुसरा दिवस असतो नरक चतुर्दशीचा. या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुराने इच्छा जी प्रगट केली की माझा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा आणि या दिवशी जो अभ्यंग स्नान करेल त्याला नरक यातनाची पीडा होऊ नये. अर्थात या दिवशी अभ्यंग स्नान केलं तर अभ्यंग स्नानाचं महत्त्व खूप आहे. कारण आपल्याला माहिती आहे की दिवाळी हा सण थंडीमध्ये येतो आणि थंडीमध्ये त्वचा ही कोरडी झालेली असते आणि ह्या त्वचेला तेल, उटण आणि अत्तर यांनी मसाज जर केला आणि त्यानंतर गरम पाण्याने स्नान केलं तर त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. आणि त्यामुळे आपली त्वचा कांतिमान होते, तेजस्वी होते आणि स्नायू बळकट होतात. हे अभ्यंग स्नानाचं महत्त्व आहे आणि ते अभ्यंग स्नान नरक चतुर्दशीला केलं जातं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.